तर वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी नागपूरच्या संविधान चौकात जंतर मंतर इथं तरुणांवर झालेल्या लाठीचार्जचा निषेध करत आंदोलन केलं आहे। वंचित बहुजन आघाडीनं महाराष्ट्र बंदचं आवाहन केलंय। तरुणांनी केंद्र सरकारच्या विरोधात निदर्शनं केली आहेत। वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी नागपूरच्या संविधान चौकातनं ताब्यात घेतलं। हातात फलक घेऊन कार्यकर्त्यांनी सरकारच्या विरोधात घोषणा दिल्यात आणि संविधान जिंदाबाद अशा घोषणा दिलेल्या आहेत। पोलिसांनी वंचित बहुजन आघाडीच्या 20 ते 30 कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलेलं आहे। तर दिल्लीमधील जंतर मंतर इथं सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ लासल गावात मोर्चा काढून तीव्र निषेध करण्यात आला। लासलगाव इथल्या एसटी आगारापासून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत हा मोर्चा काढण्यात आलाय। आंदोलनकर्त्यांनी निषेधाचे फलक घेऊन सहभाग नोंदवलाय। यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे। संबंधित दोषींवर कठोर कारवाई करावी तसंच केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे। मी तर असं बोलते 20 जुलै हा जो दिवस आहे हा आपल्या जगातला लोकशाहीतला सर्वात मोठा काळा दिवस म्हणायला हरकत नाही। ज्या देशामध्ये शिक्षणासाठी आंदोलनं करावं लागतात त्या देशातले नेते मंडळी किती अडाणी असतील याचा जरा आपण विचार केला पाहिजे। इतके मोठे शास्त्रज्ञ शिक्षणासाठी आज आंदोलन करता आहेत, त्यांची जाऊन कोणी विचारपूस केली का? आतापर्यंत कोणीच केली नाही। वी द पीपल ऑफ इंडिया, होय आम्ही भारतीयच आहोत, नॉट वी द हिंदू मुस्लिम तमिळ शीख ईसाई, वी द पीपल ऑफ इंडिया। आज आम्ही लासलगाव येथे बस स्टँड ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकापर्यंत आमचा मोर्चा काढला। यामध्ये दिल्लीमध्ये जो जंतर मंतर आंदोलनामध्ये जो प्रकार झाला की अमानुष विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करण्यात आले, त्यांचे डोके फोडण्यात आले, त्यांना मारहाण करण्यात आली, तर याच्या मागे जे दोषी आहेत त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी। तर दिल्ली इथं सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी वंचित बहुजन आघाडीतर्फे महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे। येवल्यातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी घोषणाबाजी करत निदर्शनं केलेली आहे। येवला बंदला व्यापाऱ्यांनी संमिश्र प्रतिसाद दिला असून वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं व्यापाऱ्यांचे आभार मानण्यात आलेले आहेत। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुदर्शन खिल्लारी यांनी। सुरू असलेल्या कॉंग्रेस जनता पार्टी अर्थात बीजेपीच्या आंदोलनाला आता देशभरातून प्रतिसाद मिळत असून अनेक राजकीय पक्षांनी या आंदोलनाला आता पाठिंबा दिला आहे। वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं देखील या ठिकाणी पाठिंबा देण्यात आला असून या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे जे कार्यकर्ते आहेत ते या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आलेली आहे। श्रद्धेय नेते बाळासाहेब आंबेडकर यांनी दिल्ली येथे घडलेल्या विद्यार्थ्यांवरती लाठीचार्ज, अश्रुधुरांचा मारा या हल्ल्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये ज्या गंभीर दुखापती निर्माण झाल्या, पेपर फुटी संदर्भातले जे काही प्रकरण बाहेर आलेले आहे, त्यामुळे हे आंदोलन पुकारण्यात आलेले आहे आणि येवला शहरातील सर्व व्यापारी बंधूंनी चांगल्या पद्धतीने प्रतिसाद दिलेला आहे। जनतेने देखील या आंदोलनामध्ये सहभागी होण्याचं आवाहन वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं करण्यात येत आहे। आज सकाळपासूनच येवला बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला असून महाराष्ट्र बंद देखील येणाऱ्या काळात मोठं आंदोलन उभं करू असा इशारा देखील वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं देण्यात आला आहे। सुदर्शन खिल्लारी, झी मीडिया, येवला।